प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊनी पुढे हो पडू प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊनी पुढे हो पडू आता सिद्ध हो बदलास आता सिद्ध हो बदलास चला मित्र हो जगूया दिल खुला श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं स्वागत करतो. श्रोते हो, मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी शासन स्तरावर सातत्यानं प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी दरवर्षी भाषा संचालनालय मराठी भाषा विभागामार्फत 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं आयोजन करण्यात येतं. या पंधरवड्यामध्ये मराठी भाषेतील साहित्य संस्कृती आणि इतिहास भावी पिढीला कळावा यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यानिमित्तानं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमातून अभिजात मराठी पुस्तक परिचयाची मालिका या अंतर्गत आजच्या भागात प्रसिद्ध साहित्यिक नरहर कुरुंदकर यांच्या जागर या वैचारिक लेखांचा संग्रह यावर प्रकाश टाकणारे लेखक विनोद शिरसाठ यांचे व्याख्यान ऐकणार आहोत. चला तर ऐकूयात. नमस्कार. आज आपण नरहर कुरुंदकर लिखित जागर या पुस्तकाच्या संदर्भात थोडंसं बोलणार आहोत. या थोडंसं बोलण्यातून काय होणार आहे तर या जागर या पुस्तकाच्या विषयी थोडंसं कुतूहल शमवलं जाईल आणि बरंच जास्त कुतूहल वाढवलं जाईल. मात्र ते सुरू करण्यापूर्वी नरहर कुरुंदकर होते तरी कोण हे आपण पहिल्यांदा अगदी थोडक्यात समजून घेतलं पाहिजे. 1932 ते 1982 असं जेमतेम 50 वर्षांचं आयुष्य नरहर कुरुंदकर या विचारवंताला, लेखकाला आणि वक्त्याला लाभलं. त्यातली सुरुवातीची 25 वर्ष ही व्यक्तिगत जडणघडण आणि दृष्टिकोन आकाराला येणं यासाठीची होती. नंतरची 25 वर्ष मात्र त्यांचं सार्वजनिक आयुष्य होतं. त्यामध्ये प्रामुख्याने लेखन आणि वक्ता या दोनही नात्याने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र अगदी कानाकोपऱ्यामध्ये स्वतःला, स्वतःच्या विचारांना, स्वतःच्या लेखनाला आणि स्वतःला अभिप्रेत असलेल्या वेगवेगळ्या विषयांना ज्या पद्धतीने पोहोचवलं ते महाराष्ट्राच्या स्वातंत्र्योत्तर पाऊण शतकी वाटचालीतलं अतिशय महत्वाचं उदाहरण म्हणून आपल्याला दाखवता येईल. कुरुंदकरांच्या नावावर साधारणतः 25 पुस्तकं आहेत. त्यातली अर्धी पुस्तकं ही साहित्याची या ना त्या प्रकारे समीक्षा करणारी आहेत आणि अर्धी पुस्तकं ही राजकीय आणि सामाजिक विषयावरील अनेक प्रश्न, अनेक समस्या यांचा मर्मभेद करणारी आहेत. आणि त्यातलं जागर हे कदाचित त्यांचं प्रकाशित झालेलं पहिलं महत्वाचं पुस्तक. जागर प्रकाशित झालं 1969ला. त्यावेळी कुरुंदकरांचं वय होतं 36. कुरुंदकरांचं राजकीय सामाजिक विषयावरचं लेखन सुरुवात झाली साधारणतः त्यांच्या वयाच्या 25शीत आणि त्यानंतर 10 वर्षांनी हे पुस्तक आलंय. त्यातही हे सर्व लेख म्हणजे या जागर पुस्तकामध्ये असलेले 10 लेख साधना साप्ताहिकातून आधीच्या 4-5 वर्षामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या निमित्ताने प्रसिद्ध झालेले आहेत. कुरुंदकरांच्या बद्दल त्यांचं खरं तर लेखनापेक्षा त्यांची भाषणं खूप जास्त प्रमाणात झालेली आहेत आणि त्यांचं बरंचसं लेखन हे नंतर भाषणाचंच रूपांतर आहे. माझ्या माहितीप्रमाणे या पुस्तकातीलही बहुतेक सर्व लेखन वेगवेगळ्या वेळी कुठं ना कुठं बोललं गेलेलं आहे, त्याचं एकत्रित करून नंतर हे पुस्तक रूपाने आलेलं आहे. आणि या पुस्तकाचा प्रभाव 1969 नंतरच्या 55 वर्षात राजकीय सामाजिक आशय विषयाचं लेखन करणारे, वाचन करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर या ना त्या प्रकारे राहिलेला आहे. आणि अगदीच कडवे डावे राजकीय दृष्टीने आणि कडवे उजवे असं जर सोडले तर मुख्य प्रवाहाच्या डावीकडे आणि उजवीकडे अशा बहुतांश लोकांना कुरुंदकरांच्या लेखनाने खूप काहीतरी दिलेलं आहे आणि त्याचा प्रारंभ हा जागर पासूनच आपल्याला मानला पाहिजे. या पुस्तकात 3 भागामध्ये मिळून 10 लेख समाविष्ट केलेले आहेत. पहिला विभाग जो आहे तो बुद्धिजीवी वर्गातील वैफल्य, पहिल्या विभागातील पहिला लेख यापासून सुरुवात आहे. दुसरा राष्ट्रीय एकात्मता आणि इतिहासाचा अभ्यास किंवा अभ्यासक्रम असा पहिल्या विभागातला दुसरा लेख आहे. समाजवादी शक्तींची पिछेहाट हा तिसरा लेख आहे. मार्क्सवाद, तत्व आणि व्यवहार हा चौथा लेख आहे आणि विकेंद्रीकरण हा 5वा लेख आहे. हे 5ही लेख त्याचं स्वतंत्रपणे विवेचन आणि विश्लेषण करता येईल
मात्र या 5 लेखांच्या वर एक ओझरता दृष्टिक्षेप जर टाकला तर असं लक्षात येतं की स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा घडवायचा या संदर्भात इथल्या सुशिक्षित मध्यम वर्गाच्या मनात, पांढरपेशा वर्गाच्या मनात आणि ओपिनियन मेकर वर्गाच्या मनात जी काही आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारे होत होती, त्या आंदोलनातील काही महत्वाचे प्रश्न, महत्वाच्या समस्या, महत्वाचे युक्तिवाद यांना बऱ्याच वेळा खोडून काढणं किंवा त्याची वेगळी बाजू दाखवणं हे काम या पहिल्या विभागातून खूपच चांगल्या प्रकारे झालेलं आहे. म्हणजे बुद्धिजीवी वर्गातील वैफल्य यामध्ये काय स्वरूपाचं वैफल्य 1969च्या आधी होतं आणि ज्यातलं बरंचसं आजही आहे. सामान्यतः हा बुद्धिजीवी वर्ग सतत गुणात्मक वाढ आणि संख्यात्मक वाढ याच्याबद्दल नेहमी चर्चा करत असतो आणि दर्जा कसा घसरलाय याबद्दल सतत तो निराशा व्यक्त करत असतो. प्रौढ मतदानाच्या मुळे आपली लोकशाही कशी विकसित होत नाही याबद्दलही या बुद्धिजीवी वर्गाच्या मनातलं वैफल्य असतं. तिसरा भाग जातीयवाद आणि धर्मवाद हा किती मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचं नुकसान करतो हेही सांगितलं जातं. इतिहासाच्या संदर्भात ज्या पद्धतीने ते सगळं चावून चावून पुन्हा चोथा केला जातो, बाहेर आणलं जातं, त्याचा दुरुपयोग केला जातो, हे सगळं पुढे आणलं जातं. या चारही वैफल्याच्या संदर्भात आणि इतर काही कुरुंदकरांनी अतिशय मर्मभेदक प्रश्न या बुद्धिजीवी वर्गालाच विचारलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर ओपिनियन मेकर क्लास आहात तर जरा विचार आणि पुनर्विचार करा. दुसरा त्यातला महत्वाचा भाग याच पहिल्या विभागातला विकेंद्रीकरण व्हायला हवं अशा प्रकारची चर्चा ही स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आजपर्यंत होत आलेली आहे. विकेंद्रीकरणाला विरोध करायचं कोणाचंच काही कारण नाही आणि कुरुंदकरही करत नाहीयेत. मात्र 1969च्या दरम्यान हा लेख लिहिलेला असताना विकेंद्रीकरण किती शक्य आहे, किती शक्य नाही आणि विकेंद्रीकरणाचे तोटे पण काय आहेत हे कुरुंदकरांनी ज्या पद्धतीने मांडलेलं आहे ते पाहता प्रच्छन्न पद्धतीने विकेंद्रीकरणाचे जे कोणी समर्थन करणार आहेत त्यांनाही त्यांनी जरा थोडंसं लगाम घालण्याचा प्रयत्न केला असं आपल्याला दिसतं. याच विभागामध्ये समाजवादी आणि मार्क्सवाद हे दोनही विचार प्रवाह किंवा विचारधारा समाजाकडून, सर्वसामान्य लोकांच्याकडून का स्वीकारल्या जात नाहीयेत पुरेशा प्रमाणात, त्यांना सत्ता मोठ्या प्रमाणात का दिली जात नाहीये याचं विवेचन विश्लेषण करून या समाजवाद्यांना आणि साम्यवाद्यांना अंतर्मुख व्हायला लावेल अशा प्रकारे त्यांची ती मांडणी आहे. दुसरा जो भाग आहे या पुस्तकातला त्यात 2च लेख आहेत, एक महात्मा गांधीजींच्या वरचा आणि एक शांतीदूत नेहरू या शीर्षकाखाली. गांधी आणि नेहरू स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताच्या एकूणच वैचारिक विश्वाच्या सतत केंद्रस्थानी राहिलेले आहेत. खूप उशिरा म्हणजे 69च्या आधी हा लेख लिहिलेला आहे. नंतरच्या काळात मात्र गांधी, नेहरू आणि आंबेडकर हे भारताच्या विचार विश्वाच्या केंद्रस्थानी राहिलेत. किंबहुना नेहरूंच्या पेक्षाही आंबेडकर हे जास्त मध्यवर्ती आलेले आहेत आणि आज 2024 मध्ये पाहताना तर आंबेडकर आणि गांधी या दोघांना घेऊनच पुढे जावं लागतं आणि या दोघांनाही नाकारणारं असा एकही प्रबळ विचार प्रवाह आजच्या भारतामध्ये आपल्याला दिसत नाही, ना डावा ना उजवा ना मधला. त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. परंतु 1969 पूर्वी नेहरू यांचा विचार प्रवाह हा खूप प्रबळ होता. स्वाभाविकच स्वातंत्र्यानंतरची 17 वर्ष नेहरू या देशाचे पंतप्रधान होते आणि पहिलं पावशतक हे नेहरूंच्या विचार प्रवाहाचाच प्रतिबिंब सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे गांधींचं नेमकं मोठेपण कशात आणि नेहरूंचं मोठेपण नेमकं कशात, गांधींच्या मर्यादा नेमक्या काय आणि नेहरूंच्या काय हे सुद्धा अतिशय चिकित्सक पद्धतीने त्या दोघांचाही चाहता असलेल्या कुरुंदकरांनी दाखवलेलं आहे. म्हणजे गांधीजींच्या बद्दल ते मांडताना तर सरळच सांगतायत की गांधीजींच्याकडे पाहताना एक संत, एक सुधारक आणि एक राजकीय नेता अशा 3 पद्धतीने पाहायला पाहिजे. मात्र संत आणि सुधारक या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणात पाहिलं जातं. गांधीजींचा राजकीय विचार म्हणून खूप ठळकपणे पाहिला जात नाही. त्याच्याकडे कदाचित जास्त औदार्य, जास्त उदारमतवाद, संतत्व, साधुत्व अशा दृष्टीने पाहिलं जातं. वस्तुतः ते तसं नाही. गांधीजींचा राजकीय विचार हा खूप प्रबळ आहे, तो खूप दीर्घकालीन आहे. त्याच्यामध्ये भाबडेपणा तुम्हाला आम्हाला वाटतो तसा आणि तेवढ्या प्रमाणात नाही हे त्यांनी सूचित केलंय. तसंच या पुस्तकातला तिसरा जो भाग आहे तो भाग त्यामध्ये 3 लेख आहेत. सेक्युलरिझम आणि इस्लाम, धर्मग्रंथ, अनुयायी आणि जीवन हा दुसरा लेख आणि राजकीय शोध आणि बोध हा तिसरा लेख. पण हे 3ही लेख जर तुम्ही पाहिले तर ते एकूणच भारतातील मुस्लिम समाज जीवन, मुस्लिम समाजातल्या सुधारणा, हिंदू मुस्लिम संबंध,
आधुनिकीकरण आणि मुस्लिम समाज, राष्ट्रीय एकात्मता आणि मुस्लिम समाज आणि हिंदू यांच्यातले नातेसंबंध, यांच्यातला संघर्ष, यांच्यातला समन्वय, हे सगळं याच्या मध्यवर्ती आहे. तरीही ही चिकित्सा करत असताना हिंदू धर्माची पण चिकित्सा त्यामध्ये पुन्हा पुन्हा सातत्याने येते. आणि महत्वाचं म्हणजे धर्मचिकित्सा पण या तीनही लेखांच्या मध्यवर्ती आहे. त्यामुळे धर्माची चिकित्सा ही ज्या पद्धतीने कुरुंदकर करतायत, जिथून सुरुवात करतायत, ती सुद्धा अतिशय वेगळ्या प्रकारची आहे. तर असे हे एकूण 3 विभागातले मिळून 10 लेख हे आपण 2024 मध्ये वाचले पाहिजेत. मला याची पूर्ण कल्पना आहे. गेल्या 55 वर्षामध्ये या आत्ता मी वर्णन केलंय त्या सर्व विषयांच्या संदर्भात पुलाखालून खूप पाणी गेलंय, खूप मोठे बदल झालेले आहेत, खूप नवी आव्हानं, नव्या समस्या आपल्या देशासमोर उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे हे आजच्या समाज जीवनाला हे सर्व लेख जसेच्या तसे लागू होतील असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाही. मात्र आजचं सगळं आपलं समाज जीवन अधिक चांगलं समजून घेण्यासाठी 1969च्या पूर्वी साधारणतः स्वातंत्र्य मिळण्याचा आधीचा कालखंड आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड असं एक 25 वर्षाच्या कालखंडातील एका प्रतिभावान किंवा प्रज्ञावंत व्यक्तीचं चिंतन की जे तुम्हाला विचार करायला, पुनर्विचार करायला, विचारांना धक्के द्यायला प्रवृत्त करतं, असं हे महत्वाचं आहे. त्यामुळे आज समजून घेण्यासाठी मला वाटतं की जागर समजून घेतलं तर आपण कशाच्या आधारावर उभे आहोत हे आपल्याला अधिक चांगलं समजेल. आणि त्यामुळे आज आणि उद्याच्या दृष्टीने अधिक चांगली पावलं टाकण्यासाठी हे विशेष उपयुक्त ठरेल असा मला विश्वास आहे. धन्यवाद. श्रोते हो, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त दिलखुलास या कार्यक्रमातून अभिजात मराठी पुस्तक परिचयाची मालिकेच्या आजच्या भागात प्रसिद्ध साहित्यिक नरहर कुरुंदकर यांच्या जागर या वैचारिक लेखांचा संग्रह यावर प्रकाश टाकणारे लेखक विनोद शिरसाट यांचे विचार आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून जाणून घेतलेत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार. प्रश्न विचारू, उत्तरे मिळवू, सजग होऊनी पुढे हो पडू. प्रश्न विचारू, उत्तरे मिळवू, सजग होऊनी पुढे हो पडू. आता सिद्ध हो बदलास, आता सिद्ध हो बदलास.